अजिबात तेलकट होणार नाही, मस्त खुसखुशीत होते। विशेष म्हणजे आपल्याला साखर न वापरता ही करंजी तयार करायची आहे। करंजी तयार करण्यासाठी मी या ठिकाणी 1.5 कप मैदा घेतलेला आहे। अर्धा कप आपल्याला यामध्ये रवा टाकून घ्यायचा आहे। चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे। 3 चमचे यामध्ये आपल्याला गरम करून घेतलेलं तूप टाकून घ्यायचं आहे। तुपाचं जे मोहन आहे ते आपण मैद्याला छान असं लावून घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचं आहे। हे पीठ मळण्यासाठी आपल्याला पाऊण कप पाणी लागलेलं आहे। अर्धा घंटा आपल्याला पीठ भिजण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आता आपण करंजीचं सारण तयार करून घेऊया। कढईमध्ये मी अर्धा कप रवा टाकून घेतलेला आहे। रव्यामध्ये मी 1 चमचा तूप टाकून घेत आहे। रवा मी छान खमंग आणि खरपूस असा भाजून घेतलेला आहे। आता रवा आपण काढून घेऊया। पाव कप आपण या ठिकाणी तीळ टाकून घेतलेले आहेत। तीळ देखील आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत। कढईमध्ये आपल्याला 1 कप खोबऱ्याचा कीस टाकून घ्यायचा आहे आणि खोबऱ्याचा कीस देखील आपल्याला छान रंग बदलेपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। यामध्ये मी 1 चमचा खसखस टाकून घेत आहे। खसखस देखील आपल्याला छान भाजून घ्यायची आहे। आता आपल्याला खोबरं देखील काढून घ्यायचं आहे। आता सेम कढईमध्ये मी अर्धा चमचा तूप टाकून घेतलेले यावरती आपल्याला बदाम आणि काजूचे काही काप परतून घ्यायचे आहेत। सारण आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये 1 कप बारीक चिरून घेतलेला गूळ टाकून घ्यायचा आहे। अर्धा चमचा वेलची पावडर टाकून घ्यायची आहे। गुळाच्या ऐवजी तुम्ही 1 कप या ठिकाणी पिठी साखर देखील वापरू शकता। करंजीला लावण्यासाठी आपल्याला साठा तयार करायचा आहे। वाटीमध्ये मी 2 चमचे तूप टाकलेले आहे। 2 चमचे आपल्याला यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचं आहे आणि 2 चमचे आपण यामध्ये मैदा टाकून घेतलेला आहे आणि तुपामध्ये आपल्याला हे छान असं फेटून घ्यायचं आहे। पीठ आपले छान मुरलेलं आहे। हाताने परत एकदा आपण याला छान असं मळून घेतलेलं आहे। आता या पिठाचे आपल्याला 5 ते 6 गोळे तयार करून घ्यायचे। या पिठाची एक पातळ आणि मोठ्या आकाराची पोळी तयार करून घ्यायची। याच पद्धतीने मी बाकीच्या देखील पोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत। आता पोळीला आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे। यावरती आपल्याला दुसरी पोळी ठेवून घ्यायची आहे। 3-3 पोळ्याचे आपण या ठिकाणी रोल तयार करून घेणार आहोत। तिसऱ्या पोळीला वरच्या बाजूला आपण साठा लावून घेतलेला आहे। आता आपल्याला याचा एक रोल तयार करून घ्यायचा आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने दुसरा देखील रोल तयार करून घ्यायचा आहे। रोल आपल्याला मध्यभागी कट करून घ्यायचा आहे। 1-1 इंचावरती आपल्याला हा रोल कट करून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूनी लेयर्स पडलेले आहेत। एक बाजूचे लेयर्स आपण बंद करून घेतलेले आहेत आणि गोल पुरीच्या आकारामध्ये आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। हातावरती करंजी भरून घेणार आहेत। पुरीच्या बाजूने आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला 3 चमचे सारण भरून घ्यायचं आहे आणि करंजी आपल्याला व्यवस्थित अशी बंद करून घ्यायची आहे। ग्लासच्या मदतीने एक्स्ट्राचा जो भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। एकदम सोप्या पद्धतीने आणि मस्त अशी आपली ही करंजी तयार झालेली आहे। ग्लासचा वापर केल्यामुळे सगळ्या करंज्या एकसारख्या आकारामध्ये आणि मस्त गुबगुबीत अशा तयार होतील। तेलामध्ये आपल्याला 3 ते 4 करंज्या सोडून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला करंज्या मस्त रंग बदलेपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। मस्त अशा आपल्या करंजीला लेयर्स पडलेले आहेत। रंग देखील छान आलेला आहे।